MHT CET मध्ये जर 99+ पर्सेंटेज हवं असेल ना, तर सगळ्यात आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय तर तुमचे रिसोर्सेस. करता जे 40 दिवस आहेत, या 40 दिवसांमध्ये तुमची जी रिसोर्सेस आहेत किंवा जे क्रॅश कोर्स आहेत ते चांगले नीट असले पाहिजेत. प्रॉब्लेम काय येतो मार्केटमध्ये जर बघाल ना, आता इतके क्रॅश कोर्स आहेत की मुलं सुद्धा कन्फ्यूज आहेत की गणितसाठी मॅथ्ससाठी कुठला म्हणजे क्रॅश कोर्स घ्यायचा, दिनेश सरांचा घ्यायचा की गणित अंक घ्यायचा, फिजिक्ससाठी कोणते आहे. आणि प्रॉब्लेम इथंच येतो मार्केटिंग स्ट्रॅटेजी. खरं तर सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट काय, पालकांना काय वाटतं भलेही आपले थोडे पैसे गेले काही हरकत नाही, परंतु मुलांना आपल्या चांगला एक क्रॅश कोर्स किंवा चांगला कोर्स मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की डेली व्हिडिओज अपलोड करत बसायचं, 99+ पर्सेंटेज इन 10 डेज 5 डेज किंवा बिग अपडेट बाय CET, यावर्षी पेपर डिफिकल्ट येणार आहे, या गोष्टी फक्त आपल्या कोर्सेसमध्ये वळवण्यासाठी, बाकी काही नाही आहे. आणि आता तुम्ही 18 वर्षाचे झालाय, त्यामुळे तुम्ही चांगले मॅच्युअर आहात की चांगलं काय वाईट काय हे सगळं तुम्हाला समजतंय. सांगण्याचं तात्पर्य इतकेच आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये कोणते पेड प्रमोशन करणार नाही आहे, फक्त गेल्या 2 ते 4 वर्षांचे स्टुडंटचे जे रिव्ह्यूज आहेत त्यांना बेनिफिट जसा झाला आहे त्यानुसार काही कोर्सेस आहेत क्रॅश कोर्स वगैरे जे पर्सनली मला पण चांगला त्यांचा कंटेंट वाटतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सजेस्ट करणार आहे. आणखीन एक गोष्ट सांगायची की उगाच कुठल्याही क्रॅश कोर्समध्ये इनरोल करू नका आणि पेरेंट्सचे पैसे वाया घालवू नका. जेन्युइन जे कोर्सेस आहेत ना ते नक्की फॉलो करा, ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. प्रॉब्लेम काय येतो, तुम्हाला क्रॅश कोर्स विकत घेताना चांगले सांगितलं जातं की आम्ही हे देऊ ते देऊ, नंतर समजलं जातं की त्या तिन्ही कोर्सेससाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचा एकच शिक्षक सगळं तुम्हाला समजवतोय आणि ते पण फक्त फॉर्म्युलेज वाजवतोय. अशी तुमच्यावर वेळ येऊ नये यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुप आणि आमचं जे ॲप आहे ते तुम्ही नक्की डाउनलोड करा, कारण का CET रिलेटेड जेवढा काही कंटेंट आहे ना, आताच नाही तुमची कॅप ॲडमिशन प्रोसेस, तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत जेवढं काही कॉलेज डिटेल्स वगैरे असेल ना ते ॲपवरती मी नक्की अपडेट करत जाईल. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा जॉईन व्हा, कारण का सगळ्या अपडेट वगैरे असतील ना ते मी त्याचे सेंड करेल. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो फिजिक्ससाठी की फिजिक्ससाठी बेस्ट क्रॅश कोर्स कोणते ते आहेत ते सजेस्ट करा. एकतर फिजिक्ससाठी मला 2-3 क्रॅश कोर्स जे जेन्युइन वाटतात, मी कोणालाही चांगले किंवा टॉपचं म्हणणार नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा काही पेड व्हिडिओज नाही आहे की मला त्यांच्याकडून काही कमिशन वगैरे मिळतं त्यामुळे तुम्ही प्रमोट करा. जेवढा बेस्ट कंटेंट माझ्याकडून तुम्हाला देता येईल ना तेवढा मी देईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्यावेळी एखाद्याला पे करतो त्यावेळी त्याची जबाबदारी वाढते की त्या पे केलेल्या रकमेपेक्षा जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत डिलिव्हर होईल. त्यामुळे ही काळजी सुद्धा तुमची आहे की व्यवस्थित क्रॅश कोर्स चूज करा. आता फिजिक्ससाठी बघाल ना तर फिजिक्ससाठी एकतर मी सजेस्ट करेल RG लेक्चर्स जे आहेत ना, ओके, राहुल जेवानी सरांचं नाव आहे, त्यांचा जो कंटेंट आहे ना तो एक बेस्ट वाटतो. दुसरा आहे ते फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक, त्यांचं चॅनलसुद्धा बेस्ट आहे. आणि त्यानंतर दुबेजी, ही जे 3 क्रॅश कोर्स आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. पर्सनली मला तर RG लेक्चर्स इज जरा स्लाइटली बेटर वाटलं. त्यानंतर सह्याद्री ट्युटोरियल्सचे जे महेश सर आहेत, अरविंद म्हणजे सह्याद्री ट्युटोरियल्सचे जे महेश सर आहेत, ओके, त्यांचं सुद्धा क्रॅश कोर्स मे बी असू शकेल, तो सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. कारण का सरांचा कंटेंट आणि त्यांचे व्हिडिओज नक्कीच सगळ्यांना मोटिवेट करत असतात. ठीक आहे, हे फिजिक्ससाठी झालं. आता केमिस्ट्रीसाठी म्हणाल तर केमिस्ट्रीसाठी मी 2 सजेस्ट करेल. एक तर सायना रॉबिन नावाचे एक मॅम आहेत, ओके, त्यांनी आता बोर्ड एक्झामच्या दरम्यान महामॅरेथॉन वगैरे कंडक्ट केली होती, त्यांचं केमिस्ट्रीसाठी तुम्ही रेफर करू शकता. ओके, त्यानंतर ऑल अबाउट केमिस्ट्री सोविन सरांचं हे चॅनल आहे ते तुम्ही बघू शकता. हे जे 2 आहेत केमिस्ट्रीसाठी तुम्हाला स्पेसिफिक मला वाटतं की स्पेसिफिक क्रॅश कोर्स लावायची काही गरज नाही आहे, कारण केमिस्ट्रीची जी डिफिकल्टी लेवल आहे ना खूप इझी येतं. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स टेक्स्टबुकमधून पिकअप केले जातात. ठीक आहे. आता मॅथमॅटिक्ससाठी सगळ्यात जास्त मुलं कन्फ्यूज असतात की मॅथमॅटिक्ससाठी कुठला क्रॅश कोर्स घ्यायचा. नो डाऊट जे मी क्रॅश कोर्स तुम्हाला आता सांगतोय ते दोन्हीही बेस्ट आहे. दोन्ही शिक्षकांचा कंटेंट असेल, त्याची टीचिंग स्टाईल असेल बेस्ट आहे. परंतु पर्सनली मला म्हणाल तर गणित अंक जे आहेत त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे किंवा त्यांचा जो क्रॅश कोर्स आहे तो स्लाइटली मला थोडा बेटर वाटतो. मात्र दोन्ही बेस्ट आहेत असंच म्हणेल, कारण का होतं असं की आता बायस्ड होण्याची गरज नाही आहे की यांचा चांगला आहे त्यांचा. आता प्रत्येक टीचरची जी शिकवण्याची स्टाईल असते किंवा जी पद्धत असते ती वेगवेगळी
वेगवेगळे असते आणि आपली जी ग्रास्पिंग पॉवर असते म्हणजे काय वाटतं, मला एखाद्या वेळी एका टीचर्सकडून समजते मात्र माझ्या मित्राला दुसऱ्या टीचर चांगला वाटतो. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं, त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांचा कंटेंट 1-2 व्हिडिओज बघा तुम्ही. ओके, जे टीचर तुम्हाला चांगले वाटेल त्यांचा क्रॅश कोर्स तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. आणि मॉक टेस्टसाठी अर्थात मॉक टेस्ट मी सुद्धा प्रोव्हाइड करतो, तुम्ही ती काळजी करू नका. कारण का फक्त मॉक टेस्ट आम्ही देत नाही तर पर्सनल मेंटरशिप सुद्धा प्रोव्हाइड करतो. होतं असं की तुम्हाला फक्त बाळांनो मॉक टेस्ट देऊन गरजेचं नसतं. मॉक टेस्ट सोबत गरजेचं काय आहे तर तुम्हाला तुमचं चुकताय कुठे, तुमचे MCQs का सॉल्व्ह होत नाही, स्कोर का इम्प्रूव्ह होत नाही, याच्यासाठी पर्सनल मेंटरशिप किंवा गायडन्स सेशन मी स्वतः पर्सनली गाईड करतो. त्यामुळे आमचे जे मॉक टेस्ट आहेत ना ते 1 मार्चपासून स्टार्ट होतील. ओके, आता त्यांची प्राईस वगैरे काय आहे ते सगळं त्यावेळी मी तुम्हाला सांगेल. मात्र कमीत कमी प्राईसमध्ये तुम्हाला एक बेस्ट कंटेंट फुल लेंथ मॉक टेस्ट देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि पर्सनली मी विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्यामुळे कोणत्याही टीचरला किंवा पेरेंट्सला सुद्धा जर विचारायचं असेल किंवा बोलायचं असेल तर पर्सनली आम्हीच तुम्हाला गाईड करणार आहोत. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. आज जे क्रॅश कोर्स मी सांगितले तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा, त्यांचा कंटेंट आवडतोय का बघा आणि त्यानंतर क्रॅश कोर्समध्ये एनरोल करा. बाकी कुठल्याही मार्केटिंग स्ट्रॅटेजीला फसायचं नाही आहे. डेली व्हिडिओज जात आहेत, त्यांचे रिव्ह्यूज वगैरे वाचलात ना, इतकी वाईट अवस्था आहे ना क्रॅश कोर्सची, खरंच तुम्हाला सांगेल. म्हणजे त्यांच्यासाठी एकतर काय आहे तर मुलांचे 20-40 दिवस कसे ढकलायचे हेच फक्त त्या क्रॅश कोर्सचं एम असतं. हे जे क्रॅश कोर्स सांगतोय तो कंटेंट जेन्युइन वाटला त्यामुळे मी सजेस्ट केला. बाकी तुम्ही आणि तुमच्या पेरेंट्सला विचारूनच क्रॅश कोर्समध्ये एनरोल करा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.